म्हणजे 71 होईल जूनला. बरोबर. वयाने रिटायर झालेत पण मनाने अजून सुद्धा हे जवान आहेत. मोरया. जय. सावकाश जायला पाहिजे. बोल जाऊ शकतो. तिथं पाय कसा ठेवायचा. तिथं पाय वयस्कर लोक आहेत, चालायला एवढं दमायला होतं तर इथे काहीतरी सोय करायला पाहिजे. कुठे ते बसायला निवारा केला पाहिजे ना. ती उंचाई आणि दमायला होतं कुठेतरी मग मध्ये मध्ये निवारा करायला पाण्याची सोय करा. लेण्याद्री गिरिजात्मक गणपती आणि बुद्धिस्ट लेण्यांचे पवित्र स्थान म्हणजे लेण्याद्री. गाडी सरळ जुन्नरच्या दिशेने न वळवता उजव्या हाताला लेण्याद्री गणपती मंदिराकडे वळवली. घाट वळण पार करून गणेशखिंडीतून लेण्याद्री डोंगराच्या दिशेने गाडी निघाली. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आलो आहोत पुण्यावरून 100 किलोमीटरच्या अंतरावर, कल्याणवरून 114 किलोमीटरच्या अंतरावर आणि तसेच मुंबईवरून 214 किलोमीटरच्या अंतरावर लेण्याद्री देवस्थानाजवळ. जीवाला आराम देणारं थंडगार लिंबू सरबत नक्की प्या. मंदिराकडे जाण्यापूर्वी उजव्या हाताला प्रसादालय दिसले आणि तिकडे वळलो. प्रसादालयात टापटीपणा आणि स्वच्छता पाहायला मिळाली. मित्रांनो, हॉल खाली सुद्धा आहे आणि वर सुद्धा आहे. भाविकांसाठी येथे राहण्याची उत्तम सोय आहे. साहेब, इथे राहण्याची व्यवस्था पण आहे का? हे समोरच काय राहण्याची व्यवस्था इथे आहेत आणि 2 नंबर बघतील ना, 2 बघतील ना. अच्छा, मग पर पर्सन किती घेतात वगैरे? पॅकेज जर रूम घेतली तर 4 व्यक्तींसाठी विदाऊट AC 600 रुपये चार्जेस आहे. 4 व्यक्तीसाठी 600 रुपये आणि विदाऊट AC. आणि ACचे AC जर घेतलं 200 रुपये. 200 रुपये एक्स्ट्रा. मित्रांनो, इथं फिरलो तर स्वच्छता खूप बघायला भेटली. सर्वीकडे एकदम स्वच्छ आहे. इथून जो रस्तासुद्धा तुम्ही बघाल तोही अतिशय स्वच्छ आहे. वयस्कर माणसांसाठी येथे डोलीची व्यवस्था आहे. मित्रांनो, आपल्याला त्या तिथे जायचं आहे. उन्हाच्या तडाख्यात भाविकांची दमछाक होताना दिसत होती. मित्रांनो, अशाच पायऱ्या आपण अलिबागच्या कनकेश्वर मंदिराच्या चढलो होतो. त्या तर जवळजवळ 750 होत्या आणि या फक्त 350. आरामशीर चढू. मित्रांनो, या पालखीत बसायचं असेल तर प्रत्येकी 1000 रुपये आहे. 1000 रुपये देऊन तुम्हाला या पालखीत बसता येतं. घेऊनही जातील आणि खाली आणूनही सोडतील. कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून. ट्रिप कशी वाटली? आणि हे पायऱ्या चढल्या तुम्ही 350? आरामशीर चढलात? अंदाजे वय काय असेल तुमचं? माझं 60 आहे. म्हणजे 71 होईल जूनला. बरोबर. हो, ते 70 वय वाटत नाही यांचं. वय विचारा. त्यांचं वय आहे या सोनेरी. या 84. मित्रांनो, 84 वय. आणि तुम्ही सगळे शिक्षक आहात का? सेवानिवृत्त शिक्षक आहात. तर मग सगळे एकत्र आपले मित्र मंडळींना घेऊन तुम्ही फिरताय. बर, कसं वाटतंय? एकदम. आणि एकदम टेन्शन फ्री लाईफ जगताय तुम्ही. मग असे गड जरी याच्यापेक्षा जरी गड मोठा असला तोही चढू शकता तुम्ही. मित्रांनो, बघा, याला म्हणतात जिद्द. वयाने रिटायर झालेत पण मनाने अजून सुद्धा हे जवान आहेत. मोरया मोरया मोरया. जय.
चारधाम तुम्ही चारधाम करून आलात यांच्यामुळे तुमच्यामुळे आमच्यामुळे नाही बाबा, त्यांनी बोलवलं होतं. अहो तुम्ही सगळ्यात सिनियर मेन. वा वा वा. तुम्ही आणि तुम्ही ह्या सगळ्यांना जवान ठेवलंय, बरोबर बरोबर ना. यांनी तुम्हा सगळ्यांना जवान ठेवलंय. तेच सांगतो आम्ही की तुमच्यामुळे आम्ही आहोत. बरोबर. हा तुमचा जोश कायम ठेवा आणि तुमच्या या मॅडमना तुम्ही विसरू नका, कारण की त्यांनी 72 पासून ते ओळख, कारण की त्यांनी तुम्हाला जवान ठेवलेलं आहे. त्यांच्यामुळे सगळं फिरलोय आम्ही सगळं. मी गड किल्ले करत असतो, मला तुमच्यासारखंच जगायचं आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवून मी जगेल. थँक्यू सो मच. खूप मस्त फार छान वाटलं तुम्हाला भेटून. उतरत्या वयात या मंडळींचा उत्साह पाहून मला त्यांचा हेवा वाटला. एखादा व्यक्ती ग्रुपमध्ये सगळ्यांना तरुण कसा ठेवतो याचं उदाहरण ह्या मित्रमंडळींनी दाखवलं आहे. वय त्यांचं 70 आहे, 75 आहे, 80 आहे, पण ते आपल्याला दिसत नाही आहे. उन्हाचा तडाखा मुक्या जनावरांना देखील असह्य होत होता. जवळजवळ पायऱ्या संपत आल्यात मित्रांनो, थोड्याच बाकी आहेत. फापू झालं आहे आणि वर ऊन मी म्हणजे अतिशय तापलं आहे. मित्रांनो, आपण गाडी तिथे पार्क केली, तिथून जरा पुढे चालत आलो. पहिल्या गेटला तिकीट काढलं. तिकीट काढून या पायऱ्यात चढत नागमोडी पायऱ्यात चढत इथून डाव्या हाताला वळलो आणि इथपर्यंत आलो. आणि आता इथून थोड्याशा पायऱ्या राहिल्या आहेत. शिक्षकांसोबत आलेत. कुठे शाळा म्हटलात आणि कितवीला आहे तुम्ही? 7वी 8वी. 7वी 8वी. आणि आज शाळा नाही म्हणताय का बरं? आज काय रविवार आहे? तुमच्या शाळेला सुट्टी असते रविवारी? अरे वा, छान शाळा आहे मग. वा वा वा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या सह्याद्री डोंगरांनी वेढलेल्या अष्टविनायकांपैकी एक विनायक म्हणजे गिरिजात्मक लेण्याद्री गणपती. वर आल्यावर सुरुवातीला आपल्याला बौद्धकालीन चैत्यगृह लागते. या चैत्यगृहात पूर्वी ध्यान आणि उपासना केली जात असे. या चैत्यगृहाला पाहून लोणावळ्याजवळ असलेल्या कारल्या भाज्या लेण्यांची आठवण होते. मित्रांनो, आपण तिथे गाडी पार्क केली आणि तिथून चालत जरा पुढे येऊन तिकीट काढलं आणि ह्या पायऱ्या चढत जवळजवळ या 350 पायऱ्या चढत आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. मित्रांनो, हा समोर शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच्यासमोरच हा लेण्याद्रीचा डोंगर. अष्टविनायकापैकी हा एकमेव गणपती असा आहे की जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात आहे. ही लेणी एका मोठ्या आकाराच्या शिळेत कोरली गेली आहे. हा गणपती 7व्या क्रमांकाच्या गुहेत असून गणपतीची मूर्ती पाषाणात कोरलेली आहे. मित्रांनो, ही गुहा अखंड शिळेत कोरलेली आहे. या गुहेला एक सुद्धा खांब नाही. मित्रांनो, आपण स्तूप बघितलं आणि मंदिराकडे जाऊन आलो आणि इथून आता उजव्या बाजूला या लेण्यांकडे जाऊया. – 28 लेण्यांपैकी काही लेण्यांमध्ये आपल्याला जाता येते. काही लेण्या छोट्या तर काही मोठ्या आकाराच्या लेण्या आपल्याला इथे आढळतात. इथल्या मोठ्या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या लेण्यांना एकही खांब नाही. लेणीच्या बाहेर बहुतेक इथे खांब असावेत, जे आता मोडकळीस गेलेले आहेत. हा एक खांब, हा दुसरा, हा तिसरा. चला आपण पुढे बघूया काय आमचं आहे. खाली खोल आहे. इथे उजव्या आपल्याला खोल असा खड्डा आहे
आणि वर तिथे लेणी आहे, बंद आहे ती. इथून सावकाश जायला पाहिजे, बोट जाऊ शकतो. वा 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 वा, सुंदर. काही लेण्या सुंदर आणि प्रशस्त आहेत. आता या लेणीच्याच बाजूला ही दुसरी लेणी आहे, बघूया. या छोट्या स्वरूपात असलेल्या लेण्यांमध्ये वैयक्तिक ध्यानधारणा केली जात असावी. आपण खाली होतो, हे वर चढत इथपर्यंत आलो. लेण्यांमधलं वातावरण थंड आहे मित्रांनो, आतमध्ये थंडावा जाणवतो. मित्रांनो, आपण पहिले त्या स्तूपाकडे गेलो, नंतर या दुसऱ्या लेणीकडे गेलो, तिथून खाली उतरलो आणि इथून वर चढलो. ह्या वरच्या लेण्या बघितल्या, तिथून वर गेलो, ती लेणी बघितली, परत तिथून खाली उतरून या मार्गाने आणि इथून या लेण्यापर्यंत जाता येतं का बघूया, इथून चढता येतं का बघूया. यस, चढलो तर खरं. आता इथं पाय कसा ठेवायचा, इथं पाय या लेणीच्या बाहेर सुद्धा आपल्याला हे अर्धवट खांब दिसत आहेत. काळाच्या ओघात याची पडझड झालेली दिसते. आता ही बाजूची लेणी बघूया. इथे काही लेण्या बंद आहेत. लेण्यांच्या सुरक्षितेसाठी त्या बंदच असाव्यात. मित्रांनो, काळाच्या ओघात या लेण्यांचं थोडं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, या लेण्या तिथपर्यंत आहे, तिथून अशा ही लाईन तिथपर्यंत आहे. मित्रांनो, आपल्या मागे माकड आहे, मागे माकडाची फौज आहे, त्यामुळे मला तिथे जाता आलं नाही. मित्रांनो, आपण तिथून जाऊन आलो आणि आता या बाजूला जाऊया. इथे आल्यावर असं वाटतं ध्यान लावावं, एवढी शांतता आहे. आवाज घुमतोय, एक नाद ऐकायला येतोय, असं वाटतं इथे समाधी लागेल की काय. अतिशय सुंदर मित्रांनो, फार पवित्र स्थान आहे. आपण ही लेणी बघितली, आता इथून वर जाऊया आणि त्या सर्व लेण्या बघूया. आपण ही लेणी बघितली, आता इथं बाजूला जाऊया, ही बाजूची लेणी बघूया. वा, स्ट्रक्चर अतिशय सुंदर आहे आणि थोड्याफार प्रमाणात सुव्यवस्थित आहे. दोन्ही खांब नव्याने बांधलेले दिसत आहेत. वा, ही लेणी बघितली, आता बाजूची बघूया. इथं जवळजवळ 28 लेण्या आहेत आणि ह्या सर्व लेण्या पाहण्यासारख्या आहेत आणि सर्व लेण्या एकापेक्षा एक आहेत. एवढं उन्हाचं बरोबर ना, लोक येतात काय माहिती का, पत्र्याचं नाही सब आणलं शेड किंवा थोडं गिरतं म्हणजे बोलायचं. मित्रांनो, भाविकांचं म्हणणं आहे 25 रुपये तुम्ही तिकीट घेता, मान्य आहे, ठीक आहे, पण त्यासाठी उन्हाची काहीतरी सोय द्यायला हवी, असं ह्या तुमचं म्हणणं आहे. हा, मग बरोबर आहे ना, वयस्कर लोक आहेत, चालायला एवढं दमायला होतं, तर इथे काहीतरी सोय करायला पाहिजे, कुठेतरी बसायला निवारा केला पाहिजे ना. मग 25 रुपये घेता कशाचे, आम्ही चालत यायचं, आमची पाय दबायची आणि तुम्हाला 25 रुपये का
म्हणून थोडं द्यायचे. पत्र्याचं शेड बांधलं काहीच नाही सोय केलेली इथे. मग 25 रुपये एका माणसाला काय ठिकाणी देतात. कसं आहे एकदम तुम्ही सांगा चढायला किती उंच आहे आणि दमायला होतो. कुठे काही मग मध्ये मध्ये सावली असते, थोडे कसं निवारा करायला जरा पाण्याची सोय करा बा भाविकांसाठी. कुठे काही वास्तूची सोय करायला मित्रांनो, पाहिजे. ही भाविकांची एक हे इच्छा आहे की तुम्ही 25 रुपये घेता, तर त्यासाठी काहीतरी तुम्ही व्यवस्था करा, सुविधा करा. मग घेता 25 रुपये कशासाठी ते विचारा. तर हे कसं आहे, 25 रुपये यासाठी घेतात की ही जी वास्तू आहे ही फार जुनी वास्तू आहे आणि ह्या जुन्या वास्तूचं संवर्धन हे आपल्या पैशातूनच होणार. आपण संवर्धन केलं पाहिजे. आपण जर सगळ्यांनी थोडे थोडे मिळून जर हे पैसे भरले, तिकीट आपण जर काढलं, तर ते ह्या लेण्यांचं संवर्धन ह्या अनंत काळापर्यंत टिकण्यासाठी हे थोडे थोडे पैसे आपल्याकडून घेत आहेत. शासन जो खर्च करतो, शासन निधी करोडो रुपये मंजूर करतो, मग त्याचं काय? बघा, शासनाचं करू दे, पण आपलं पण एक आपण 25 रुपये दिले तर आपल्याला पण मनामध्ये श्रद्धा आहे तर आपण गुप्तदान हे करतोच. बरोबर. हे प्रत्येकी आपल्या मनाने करतो. काही ना काही आहे. देवाच्या नावाने काय सुविधा पाहिजे माणसाला. सुविधा जे पण आता पायाला चटके बसतायत, पायाला चटके बसतायत आणि पण हे थोडं समाधान आहे की नाही की आमचे 25 रुपये ह्या संवर्धनासाठी लागले, एवढं समाधान आहे का तुम्हाला? पण ना, असं ट्रस्टवाल्याने काहीतरी हे जे झालंय ना त्याच्याविषयी काहीतरी सोय शंकरला बघा कसं केलेलं आहे, बरोबर. काहीच नव्हतं. भाविकांनी मला न्यूजवाला समजून माझ्याकडे तक्रारी केल्या, पण त्यांच्या तक्रारी काही वावग्या नव्हत्या. गणपती आणि लेण्यांचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.